श्रावण महिना संपण्या अगोदर घरच्या घरी भरा कुलदेवीची ओटी. ओटी कशी भरावी ह्या वस्तूशिवाय ओटी अपूर्ण. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, कुलदेवी पारंपरिक हिंदू संस्कृतीत खूप महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते जी त्यांच्या वंशाची रक्षण करती मानली जाते. ही कुलदेवी कुटुंबाच्या शुभ कार्यासाठी, विवाह, नवे कार्य आरंभ आणि विविध सणांमध्ये पूजली जाते. मित्रांनो, कुलदेवी वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये आणि समाजांमध्ये वेगवेगळी असू शकते, कारण प्रत्येक कुलाची आपली स्वतंत्र कुलदेवी असते. कुलदेवीने संकटाच्या वेळी कुटुंबाचे रक्षण केले आहे किंवा कुटुंबाला मोठ्या आपत्तीपासून वाचवले आहे. काही ठिकाणी ह्या देवीने महापुरुषांना दर्शन दिले आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. त्या देवीच्या आशीर्वादामुळे कुटुंबाचे कल्याण आणि संपत्ती वृद्धिंगत होते अशी श्रद्धा असते. कुलदेवीच्या पूजेच्या परंपरानुसार काळ, विधी आणि प्रसाद वेगवेगळे असू शकतात. अनेक कुटुंबामध्ये आज ही कुलदेवीची उपासना करून कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात संपण्या अगोदर प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरायला हवी. मात्र असा प्रश्न सर्वांनाच पडतो की देवीची ओटी केव्हा व सुरक्षित आणि कोणत्या ठिकाणी भरावी. देवीची ओटी श्रावण महिन्याच्या कुठल्याही मंगळवार किंवा शुक्रवारला भरायची आहेत. आपल्याला देवीचे स्थान आहे त्या स्थानावर भरणे खूप शुभ मानलं जाते. मात्र ते की ज्यांना स्थानावर ओटी भरणे शक्य नाही ते देखील देवाची ओटी भरू शकतात. या बाबतीत सविस्तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मी आणि कुलदेवीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कुलदेवी आणि माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. मित्रांनो, ज्याही आपण देवाला दर्शनाला स्थानावर जातो त्या ठिकाणी ओटी भरायची आहे. पण स्वतः स्थानावर जाणं शक्य नसेल तर तुम्ही निश्चित देवीची ओटी भरू शकतात. जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही कुलदेवीचा फोटो घ्या, किंवा तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यात कुलदेवीचा टाक असेल तर ते घ्या. जर टाक आणि कुलदेवीचा फोटो नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची ओटी भरली तरीही चालेल. आता ह्या देवीचा ओटी कशा प्रकारे भरावी, कोणकोणत्या वस्तूचा समावेश करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे. तर मित्रांनो, एका ताटात साडी ठेवावी. आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी किंवा सहावारी घेतली तरी चालेल. देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण ह्या धागांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केसरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा, जसा लाल, सोनेरी किंवा इतर. तसंच संपूर्ण पाण्याने भरलेले नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी. अनेक लोक 5 वाण ठेवतात, ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे. याला तांबूळ असं म्हणतात. यात सुपारी, तंबाखू नसावा. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओजडीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. देवीला आपल्या मनातील इच्छा सांगायची आणि भरायची. 3 वेळा ताट उचलून खाली ठेवायचं आणि नमस्कार करायचं. देवीला हळद, कुंकू, सर्व फूल वाहायची. धूप, दीप, निरंजन लावून घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी.
तसेच नारळातील खोबरं प्रसाद म्हणून ग्रहण करावी. ओटी भरताना हातांची ओझर छातीसमोर ठेवून उभे राहावे. देवीची ओटी भरताना होणारी सुषमातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व उत्कृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास सहाय्यत होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवनाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होतो. वस्त्रातून पृथ्वीतत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी सहाय्याने प्रक्षेपित होण्याच्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करण्याच्या देहाभोवती त्या लहरीचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते. तसेच साडी आणि खण यामध्ये आलेले देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपल्या प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्राणी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोमाया कोशित सत्वकणांचे परिणाम वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. ह्या मुद्रामुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म ह्या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते. तांदूळ हे सर्व समावेश आपल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचे खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो? त्या देवी तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर उत्कृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी आपलं कालावधीत कार्यरत होतो. पुढील सारणीत काही देवीचे नावं आणि त्या देवीचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर उत्कृष्ट करणारे रंग त्या देवीचे तत्वाशी संबंधित रंग दिले आहेत. 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचे खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते. कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक ह्या रूपांनी जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोणत्याही मंगळवार किंवा शुक्रवारी श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी, त्यामुळे नक्कीच आपल्याला सर्व अडचणी सर्व संकटे दूर होतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये कुलदेवी आणि माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. जय माता लक्ष्मी. ओम नमः शिवाय. जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.